नमस्कार. पडसादाच्या आयच्या भागात तुमका सगळ्यांक माये मोगाचो येवकार. विधानसभेचे 12वे अधिवेशन विंटर अधिवेशन फाटल्या सप्तकान सोंपले. जायते प्रश्न, जायते मुद्दे, जायते विषय लोकांचे थंय चर्चेक आयले. हे विषय विरोधी पक्ष योग्य तरेन लोकां मुखार हाडपाक शकले काय कितें आनी ताका समर्पक जापो सरकार दिवंक शकले काय कितें ह्या एकंदर विशयाचेर आयज आमी हांगा चर्चा करतात. आनी ही चर्चा करपाक आमच्या मदीं आसात हांगा दोन मानेस्त. आमचे पयले मानेस्त आसात गोवन वार्ताचे संपादक पांडुरंगबाब गांवकार. पांडुरंगबाब येवकार तुमकां. आनी आमचे दुसरे मानेस्त आसा गोवा फॉरवर्ड पक्षाचे जनरल सेक्रेटरी ऑर्गनायझेशन दुर्गादासबाब कामत. तुमकां येवकार. पांडुरंगबाब तुमच्या कडल्यान सुरवात करतात. 2026 वर्साचें पयलें अधिवेशन. फुडल्या वर्सा वेंचणूक हें आमकां सगळ्यांक खबर आसा. एका तरेन अधिवेशन विधानसभेचे जे आसा ते सगळे लोक पळयतात. एक संद आसता सगळ्यांच कडेन आपले मुद्दे मांडपाची आनी आपली तांक दाखोवपाची. त्या नदरेंतल्यान अंदूच्या अधिवेशनान मातसो बोवाळ वाडलो काय कितें, विशय योग्य तरेन आयले काय कितें, आनी एका तरेन सरकार आनी विरोधी पक्ष जो आवाज करपाक सोदतालो तो लोकां मुखार पावलो काय? हय म्हणजे अशा विरोधकांची भूमिका जी असली ती म्हाका दिसता 5 दिसाचे सेशन जरी असले तरी ह्या 5 दिसां भितर विरोधकांनी बेस्ट परफॉर्मन्स दिल्लो आसा. आनी हो फाटली 2-3 वर्सां आमी पळयता की विरोधक आपले पद्दतीन सरकाराक धारेर धरपाचो प्रयत्न करता. ह्या सेशनान प्लस पॉयंट असो आशिल्लो की राज्यपालाचें भाशण आशिल्लें विरोधकांक तावडेन सापडलेलें. सो राज्यपालाच्या अभिभाशणान जे मुद्दे टच जावन आशिल्ले फक्त तेणी दुख्ख व्यक्त केलें, पूण ज्यो घटना गोंयान घडलेल्यो ताचेर राज्यपालाची एक तेजी टिप्पणी आसपाक जाय आशिल्ली ती नसली. सो म्हणून ताच्या वयल्यान आसत किंवा बर्थ सारकी दुर्घटना जी घडली गोंयाच्या हिस्ट्रीन आनी 25 लोक मेले. मलेरियाची दुर्घटना आसली, त्या जात्रेन जी चेंगराचेंगरी जाली तोय विशय आसतलो. सो ह्यो मोठ्यो दुर्घटना आशिल्ल्यो आनी अशा दुर्घटनाच्या वेळार सुद्दां राज्यपालाच्या अभिभाशणान मोठो विशय दिसूंक ना, मोठ्या प्रमाणात म्हणजे सविस्तर काय दिसूंक ना. म्हणून विरोधकांनी हे केलो. आनी बाकीचे विशय घेवन सरकाराचें कशें आसा, सरकार अनेकदां आपलो जापो दितना हातचेर राखून जापो दिता. म्हणजे कितें लोकां मेरेन पावपाक जाय तितकेंच तो सांगता, भितरलें काय सांगना. सो तो अशा वेळार विरोधकांनी म्हाका दिसता सगळे 7 जाण जरी ते असले तर ह्या 7 जाणांची जी भूमिका आसा, म्हणजे हांवें कालच एक आमी स्टोरी केल्या की म्हणजे विजय तातूंत हायेस्ट नंबराचेर आसा क्वेश्चन, दुसरो युरी आसा, विरेश आसा, वेंजी आसा. प्रश्न विचारपाक सुद्दां ह्या 5 दिसाच्या सेशनान विरोधकांनी बेस्ट परफॉर्मन्स केल्लो आसा. तांचो दुबाव येवं शकना तूं. आनी म्हाका दिसता फुडल्या एका वर्सान ती 3-4 आनीक सेशनां जातलीं. बजेटाचें आसतलें, मागीर पावसाळी अधिवेशन आसतलें, मागीर परत एक जातलें नोव्हेंबरा मेरेन जालें जाल्यार. ह्या उरलेल्या अधिवेशनान सुद्दां हो चान्स आसा विरोधकांक की सरकाराचे जे कितें रॉंग डुईंग, तांचे जे चुकीचे निर्णय आसात, ज्यो घटना घडटात गोंयान त्याचेर आवाज उठोवपाचे. बरोबर. दुर्गादासबाब जशें पांडुबाबान म्हळें की एक तरेन एक इम्बॅलन्सूच पळयता आमी विधानसभेन की 7 वर्सीस 33 आनी अशें आसुनूय बी हे 7 विरोधक बऱ्या तरेन प्रश्न विचारतना दिसतात. विरोधकांचो रोल जो आसा तो रोल विरोधक योग्य तरेन ह्या अधिवेशनात निभोवपाक शकले काय कितें. आनी जो प्रश्नांतल्यान हांवें सुरवात केली की इलेक्शन दोळ्या मुखार दिसता आतां, म्हणटकर तो आवाज आतां हळू वाडटलो काय कितें? ना, हळू वाडटलो असो प्रश्न, पूण सातत्यान जर तुमी पळयत जाल्यार 2022 आज मेरेन सातत्यान विरोधकांनी सरकाराक धारेर धरयल्लें आसा. ते आमचे पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाय आसूं किंवा बाकीचे आमदार आसूं. आतां अशें आसा की विरोधान जे पक्ष आसात ते वेगवेगळे विचारांचे पक्ष आसात आनी 7 म्हणजे 4 पक्ष आसात. 7 आमदार आसूं पूण 4 पक्ष आसात. सो अशें आसतना आयडियोलॉजी वेगळी आसतना सुद्दां आपले मतभेद आनी मनभेद सायडीन दवरून गोंया खातीर आनी राज्या खातीर, राज्याच्या लोकांच्या इश्यू खातीर, गोंयकारां खातीर आवाज उठोवप हो एकमेव धोरण धरून विरोधकांनी काम केल्लें आसा. आनी आमचे जे बाब अध्यक्ष विजय सरदेसाय हे सिनियर आशिल्ल्या कारणान तांच्यांनी योग्य वेळाचेर जेन्ना जे विरोधकाच्या आमदारांनी हेल्प मागले किंवा गायडन्स मागले सातत्यान ताणें एज अ फादरली फिगर ती ताणें दिल्ली आसा. ते मागीर सरकाराक धारेर धरपाक, कारण अशे तरेन खूब तेरे जाताले की आमदारांक बसोवपाचो प्रयत्न जातालो. तूं हे सेशनाक पळयलां आसतलें, दक्षिण गोंयचे बाणावलेचे आमदार, ताका सारकें म्हणजे तो उलोवंक उबो रावलो की विरोधक सरकार पक्षांतले आमदार एक उबो रावतालो आनी त्या वेळाचेर आमचे आमदार बाब विजय सरदेसाय उठून सरकाराक सांगता ताका उलोवंक दिया. लेट हिम, यू मायट हॅव युअर नंबर्स बट लेट अस हॅव आवर से. यू मे हॅव युअर वे बट वी शूड हॅव अवर से. आनी एक तरेन सगळ्या राज्यपालाच्या अभिभाशणांत दिसांतल्यान ते एंड पर्यंत बरे तरेन कामकाज आमच्या अध्यक्षान केला, सगळ्यांनी केला. आनी मातशें एक्सपिरियन्स आशिल्ल्या कारणान बाबा विजयाचे ते मातशें वेगवेगळ्या लेवलाचेर जाता. बर्थ सारके इश्यूज अत्यंत एक खास म्हणल्यार जे आसा प्रश्न आयले दुसऱ्या दिसा
माननीय मुख्यमंत्र्यान सगळेच प्रश्न ते मागीर आमचे आसूं बाकी आमदारांचे सगळे पोस्टपोन केले शुक्राराक. त्या वेळार एक दुबाव असो आयलो की शुक्राराक कितें घडूंक शकता काय, कारण सगळेच बिझनस चडशे क्वेश्चनां विरोधकांक लागिल्ली ही स्ट्रॅटेजिकली पोस्टपोन करपाक. सो आमी एक हे केलें की विरोधकांनी की जे कॉलिंग अटेन्शनाक घालूंक जाय आशिल्ली ह्या वेळाचेर सारके डिस्कस करून सगळ्यांनी बरोबर घाली आनी कॉलिंग अटेन्शन एफर्ट येवंक लागली. त्या मागीर इम्पॉर्टंट इश्यूंचेर आसूं, AQI लेवल आसूं, वॉटर स्केचे मुख्य जो डिबेट जाले हावजान त्यामुळे उदकाचे टंचायेचेर जंय विरोधकांनी आनी ते म्हाका दिसता मान्य स्पिकरानूय एडमीट करून घेतले आनी त्या वेळाचेर अशें दिसून आयले सरकार कशें चलता ते. म्हणजे 8 आमदार सुद्दां जे उडी मारून गेल्ले विकासाच्या नांवाचेर हे उबे रावन उलोवंक लागले. बाब संकल्प बामणकर, बाब राजेश फळदेसाय, बाय डिलायला, मायकल लोबो हे सगळे उबे रावन उलोवंक लागले की उदक मेळना हें मेळना. अरे तुमी गेल्ले डेव्हलपमेंटाच्या नांवान तुमी डेव्हलपमेंट सोडा, तुमी सादे उदक लोकांक दिवपाक पावले ना. आणि आज बेसिक नेसेसिटी रोटी कपडा मकान म्हणटात आमी. सो बेसिक नेसेसिटी हे दिसूंक लागले ना. आनी खंय ना खंय तरी एक असो एक षडयंत्र जावपाक लागलो की बाब विजय सरदेसाय तांकां धारेर धरता. अशें लोकांचो इश्यू लोकांचें मन डायवर्ट करपाक पळोवप की तूं हांगा यो यो. म्हणजे हाका बळी न पडटा ठामपणे बाब विजय सरदेसाय तांकां उत्तरूय दिले. आनी एक अशें दिसून आयलें की जे आमदार उडी मारून गेल्ले 8 जण हे कितले सुखी आनी दुखी आसा हे परच्या सेशनान दिसून आयले, स्पश्टपणान उघडपणान दिसून आयले. पांडुरंग बाब तेच म्हणजे आमी असेंब्ली हाऊस जे आसा ते एका तरेन आमी खूप पवित्र जागो म्हणटात आनी त्या पवित्र जाग्याचेर आमकां अक्षरशः पोचिंग म्हणजे तूं हांगा यो हांव तुका हांगा हाडटा, तूं ताका हांगा हाडटा अशा तरेची भाशा थंय दिसली. म्हणजे एका तरेन फकाणां. सो ही जी मेजॉरिटी आसा किंवा हो जो मत आसा ताचो वापर करून जे प्रश्न खरे म्हळ्यार डिस्कशनाक येवपाक जाय आशिल्ले ते कडेक सारपाचो एक यत्न जालो काय कितें? नाही, सदांच कशें आसा अन्वेषा, जेन्ना एखाद्या पक्षा कडेन बहुमत आसता आनी हांगा तर इतलें बहुमत जाला की जवळ जवळ 33 तुवें म्हटलें अशें 33 लोक हेंच्या वांगडा आसा, स्पीकर डेप्युटी स्पीकर धरून आनी कोण हजर नाशिल्ले लोक सुद्दां धरले सुद्दां जाल्यार 33 आंकडो हेंच्या कडेन आसा. सो हो ऑब्वियसली ते करतलेच, कारण बहुसंख्य आमदार त्यांच्याकडे असल्या कारणान क्वेश्चन सुद्धा विचारच्या वेळार आपल्याच आमदाराक सांगून बरे बारीक बारीक क्वेश्चन घालप आणि जे महत्वाचे क्वेश्चन अपोजिशना कडल्यान येता ते मागीर ते सर्क्युलेशनान ते सायडीक घालप, ते अनस्टार करप किंवा लेट डिस्कशनाक घेवप. स्टार्टिंग जे क्वेश्चन बरे येवपाक जाय ते येवप ना, हे प्रकार घडटाच आणि ह्याच्या पयलीं घडला. म्हणजे आमी ते आतां इतकी वर्सां असेंब्ली पळयता, ह्यो टॅक्टीक ज्यो आहा त्यो करतात, पूण तरी सुद्दां न्ही. पयर ZP इलेक्शन जालें, ह्या ZP इलेक्शनान हे 7 जाण एकी कडेन आशिल्ले, पूण एसेंब्लीन हे 7 जाण एकी कडेन दिसले आनी हेच जाय आशिल्लें लोकांक की लोकांचे प्रश्न हेंच्यांनी 7 जाणांनी एकी कडेन येवन मांडपाक जाय. आनी म्हाका दिसता की तेंचो हो जो परफॉर्मन्स जर पळयलो तर सरकारान कितले जरी प्रयत्न केले की विशय बगल दिवपा खातीर, तरी म्हाका दिसता विरोधक हे सक्षम आसात आणि त्यांच्यानी जायते प्रश्न, गोंयचे जे प्रश्न हा युनिटी मॉला पासून बर्डच्या मेरेन सगळे प्रश्न, कोळशे मेरेन सगळे प्रश्न विरोधकांनी मांडला हे फावटी. पूण एकंदर जेन्ना आमी असेंब्ली म्हणटा तेन्ना थंय डिस्कशन जावप अपेक्षीत आसता. पूण खास करून निमाण्या दिसा पळयलें आमी की जनविश्वास सारकेल्ले बील ताजेर डिस्कशनूच जालें ना, किंवा तुवें जशें म्हळें की जे प्रश्न डिस्कशनाक येवंक जाय आशिल्ले ते सगळे निमाण्या दिसा मारप आनी मागीर ते डिस्कशन टाळपाचो बेसिकली कितें आसतलें की ज्वलंत प्रश्न जिवंत मारप, ज्वलंत प्रश्न जे आसा हाका मारून उडोवप ही एक एखादी तांची स्ट्रॅटेजी आसूं शकता. कारण शुक्रारा ही प्रायव्हेट मेंबर्स डे, इतको लोड आसता आमदारांचेर की 5 प्रायव्हेट मेंबर बिलां आसता, त्या भायर 2 कॉलिंग अटेन्शनां, 0 आवर, क्वेश्चन आवर, त्या भायर बिलां आसता. म्हणजे इट इज लायक अ फुल्ली पॅक्ड लोडेड डे. खास करून ओपोजिशन आमदारांक, त्या रुलिंगेच्या आमदारांक ते उलोवंकूच दिना, दॅट इज देअर पे. पूण हांगा अशें तरेन जाता, पांडुरंग गांवकारान बाबा सांगला तशें की बर्थ सारके फार मायकल लोबो कॉलिंग अटेन्शन घालता, कॉलिंग अटेन्शन येता आनी तो येना. म्हणजे आणि तोच जर कॉल तू घालूंक नाशिल्ले तू सारको जाल्यार वी कुड हॅव ओपोजिशनाचे मारप चान्स, देन 2 कॉलिंग अटेन्शन ओपोजिशनाचे एडमीट जावंक शकताले इन दॅट प्लेस. सो अशें तरेन करप आनी बिलांचेर तर अजिबात मनस्थिती ना. खास करून म्हाका याद करून दिवंक जाता, पांडुरंग बाबू एग्री जातलो, मनोहर पर्रीकर ज्या वेळाचेर 2012 ते 14 2 वर्सां काळागरान मुख्यमंत्री आशिल्लो विथ अ फूल मेजॉरिटी ऑफ 21, त्या वेळाचेर आमचे अध्यक्ष बाब विजय नवेच आमदार जावन हावजान पाविल्ले. ते सुद्दां बिलाचेर न उलयतात तेन्ना म्हाका याद जाता कितलीशी बिलां मनोहर पर्रीकर फाटल्यान घेवन सिलेक्ट कमिटीक धाडिल्ली आसा. पूण आज हांगा अशी मनस्थिती जाल्या की आमचे 33 आसा, तुमकां जाय ते आमकां जाय ते आमी करतले. म्हणजे मद, सत्तेचो मद आनी मस्ती आसा पळया. म्हणजे ओपोजिशनाक आयकपूच ना, डिबेट करप ना, म्हणजे
बुलडोज करप हे दिस इज व्हेरी बॅड फॉर द डेमोक्रेसी. इट इज नॉट अबाउट एनी पॉलिटिकल पार्टी ऑर हे, बट दिस इज एक हेल्थी डेमोक्रेसीक हे बरोबर न्ही. कारण ते बिल जे तुवें आतां थंय विजय भवन सांगलें की डिस्कस करा, यू ब्रिंग इट टू नेक्स्ट सेशन, सेंड इट टू सिलेक्ट कमिटी, लेट्स हॅव अ डिस्कशन ऑन इट. पूण मनस्थितीत ना डिस्कशन करपाचें नंबर आहा. आनी थंयच्यान मान्य मुख्यमंत्री सिग्नल करता अशें हात धरून, जे टीव्हीचेर आमकां स्पश्टपणान दिसून येता, घे घे घे. म्हणजे ऍटलीस्ट स्पिकराच्या खुर्चेक तरी रिस्पेक्ट आसपा जाय न्ही. पूण म्हणजे अशे तरेचे जाता. विचारन दिसता की हो फक्त सत्तेचो मधूच आसा काय हातून खंय तरी म्हायती लिपोवपाचो किंवा उलोवपाक नाका अशे तरेचो प्रश्न आसा. कारण बर्च्याच्याच बाबतीन आमी पळयलें की परत परत जे विरोधी पक्ष आशिल्ले ते म्हणटाले की जो रिपोर्ट आसा तो टेबल करात, नाजाल्यार ते सीबीआय कडेन इन्क्वायरी दियात. आनी तो विशय कसो तरी गुटलोवपाचो प्रयत्न जातालो आनी कॉलिंग अटेन्शन आयलें. मायकल लोबो थंय नाशिल्लो हे एक भाग, आनी ज्या तरेन सीएमान रिएक्शन दिलें की गेले ते. सो हे जे रिएक्शन आसा ते खंय तरी बाबा कितें तरी शिजता काय कितें असो दुबाव पडटा खंय तरी. हांवें पयलीं म्हटलें अशें निशांत, जेन्ना तूं चड भोव आसता तुज्या कडेन आंकडे न्ही, तेन्ना तूं तेंची वागणूक अशीच आसता आनी ही अपेक्षीत आसता. तूं नवें कांय ना. तांकां आतां तूं आतां दुर्गान सांगलें तशें की कसलोय विशय जरी हाडलो, आतां उदाहरणांत मायकल क्वेश्चन सोडून गेलो. पयलीं मी बशीन सिटार एक रुमाल दवरताले, फुडें कोण जर चडपाचो आहा म्हणून, आनी तो फुडें चडोवंक ना जाल्यार तो वाडो रुमाल थंयच उरला मागीर. म्हणजे हो मायकलान बी अशें जे केला पळय, मायकलाचो जर पळयलो जाल्यार प्रश्नच ना तेच्या असेंब्लीन. म्हणजे सत्ताधारी आमदारांची 3-4 आमदार आसात, गोविंद आसात, मायकल आहात, प्रवीण आर्लेकर आसात, आलेक्स सिकेर आहात. ह्या लोकांनी आयज असेंब्लीन प्रश्न विचारूंक ना. याचो अर्थ तुमच्या मतदारसंघांनी प्रश्न ना, गोंयचे सोडून दी, तुमच्या मतदारसंघानीच काय ना काय कितें समस्या. तुझ्या हितून इतली व्हडली हें घडली, बर्थ सारकी दुर्घटना, आनी तूं प्रश्न विचारिना असेंब्लीन, रिटर्न प्रश्नच ना तांचे. सो हो मत असो न्ही, हे सगळें मॅनेज करप आसता. तो जेन्ना असेंब्ली आसता सेशन, तेन्ना काय गजाली मॅनेज करप आसता. आनी म्हाका दिसता सत्ताधारी गट जो आसा ते हे मॅनेज करपाक शिकल्या. म्हणजे दुर्गासन म्हटल्यार की पर्रीकराच्या काळांत जातालें. पर्रीकरान म्हाका याद आसा की मायनींग स्कॅम जर क्वेश्चन विचारलो जाल्यार अशे स्कॅमच एक्झिस्ट ना म्हणून ताणें आन्सर दिल्ले आहा. सो वेरज एटलीस्ट एका तरी अर्थान बरें आसा की विजयन जेन्ना क्वेश्चन विचारलो जॉब स्कॅमाचो, एटलीस्ट जॉब स्कॅम ते एक्सेप्ट करतात आनी आन्सर तर दितात. कांय गजाली आसात ना अश्यो न्ही, कांय गजाली मॅच्युअर हितून दाखयतात ते गजाली. पूण एकंदरीत जर पळयलें जाल्यार तांचो प्रश्न होच आसता की सत्ता विरोधकांक कहो तरी कमी वेळ दिवप, तांचे प्रश्न मारून व्हरप, टायम काडप. हो तांचो दिस इज अ स्ट्रॅटजी ती तेंची. आनी एक व्हेरी इम्पॉर्टंट अशें जाला की ह्या सेशनाक की एक सेक्शन सायट करप, सेक्शन 37 ऑफ द रुल्स अँड प्रोसिजर, की सब जुडिस मॅटर. आनी प्रत्येक तूं आतां जर आमी कालच्यान आतां आमची टीम जी आसा, पुराय टीम जी बॅक एंड, ते आमचे अनस्टार्ड क्वेश्चनांचेर वाचप चालू आसा, वा विजय स्वता तोय वाचता. तर आमकां एकंदर आयकून दिसून आयलें की रेशो जर काडत तूं 10तले 6 ते 7 क्वेश्चनांक अशी उत्तरां दिल्ली आसा की सब जुडिस हे. पूण तेच जर प्रश्न वेगवेगळ्या नांवांनी आरटीआय जर पेटयत, डिपार्टमेंटान तुका उत्तर मेळटा. सो येणाऱ्या विधानसभेन सेशनान जे मार्चान जातले, आतां आमकां आतां अशें कळून आयलां की मार्चान फूल फ्लॅश सेशन जावपाच्या 3 आठवड्याचे बजेट सेशन, कारण मॉन्सून सेशन तांकां घेवपाचें ना. आनी ते सो ह्या मॉन्सून सेशनाची तयारी आमच्या अध्यक्षान ऑलरेडी सुरू केल्या, आनी ताणें आमच्या टीमीक सगळ्यांक डायरेक्शन दिल्या की सुरवात वी शूड स्टार्ट. कारण आमकां अशें आयकूंक येता की दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्याक मार्चाच्या हे सेशन जातले एक 15 दिसाचे, विच इज कन्फर्म्ड. कारण सत्ताधारी आमदारां कडल्यान त्या सायडींतल्यान वाया मिडिया आमकां वेगवेगळ्या सोर्सांतल्यान ही न्यूज जाता. कारण ते कितें करूंक सोदता की मॉन्सून सेशन पावले ऑगस्ट पर्यंत, मागीर 6 म्हयने विधानसभेची निवडणूक. सो सरकारा विरोधात वातावरण न तयार जावपाक. पूण तांकां इतलें खबर ना की दर्या आतां जर घेतलें देन वी वील ऑल नॅचरली हिट द स्ट्रीट्स, वी वील बी फ्री टू हिट द स्ट्रीट्स लास्ट 6 months अँड एक्सपोज द गव्हर्मेंट. सो अशे तरेची जी चॅप्टरगिरी हे करतात, म्हणजे बेसिकली फ्लोर मॅनेजमेंट म्हणटात ताका, म्हणजे ते करूंक लागल्यात. आनी मेन खंय करतात की ज्वलंत प्रश्न जे आसा ते डिस्कस करपा सोडून दे आर ट्रायंग टू रन अवे फ्रॉम द इश्यूज, विच इज नॉट हेल्थी एट ऑल. कारण शेवटी 40 आमदार जंय आसात, मुख्यमंत्री असो, स्पीकर असो, विरोधी पक्ष नेतो असो, प्रत्येक पक्षाचे लोक कित्याक आसा, लोकांचे प्रश्न सोडोवपाक आसात, टू गेट अ आउटकम ऑफ एनी प्रॉब्लम. आतां फॉर एक्झाम्पल क्लासीक केस पाणू एग्रीचो कालची पोल्युशन कंट्रोल चेअरमॅन स्टेटमेंट करता की 8 ऑगस्ट 2025 स्टार्ट क्वेश्चनाचेर विजयाच्या क्वेश्चनाचेर मान्य मुख्यमंत्र्यान उतर दिल्ले की येस लग्ना बिग्न आमी ते कोरिया कितें तोडगो काडया आनी हे करूया. काल एक्झॅक्ट ओपोजीट केलें ताचेर. सो आज दीस गेले ते, दीज आर द डेज ऑफ सोशल मीडिया आनी व्हिडिओज उरता रिकॉर्ड जाल्ले तशें. पयलींचे दीस न्ही की तूं वर्बटीम घे, तुका 2 म्हयन्यांनी मेळटा, हांगा तुका इन्स्टंट मेळटा, तू स्टेटमेंट कितें आर्कायव्हान गेलो व्हिडिओ काडलो. सो अशे तरेन म्हणजे
अशें प्रश्नचिन्ह मुखार येता की फ्लोर जो आसा हावजाचो, ऑगस्ट हावजा फ्लोर हाका किंमत ना काय कितें, म्हणजे हावजाच्या फ्लोराचेर जे आश्वासनां दितात ते आनी बाब रेजिनाल्ड लॉरेन्झो कमिटीचो चेअरमॅन ताणें पॉवरफुल स्टेटमेंट केला प्रेसाक की 70% एश्युरन्स कंप्लीट जाल्या म्हणून. खंय जाल्यात बरोबर आणि आतां हाजो ट्रॅक कोण दवरता एक्झॅक्टली. एका तरेन विरोधी पक्षाचे म्हाका दिसता ही जबाबदारी आसपाक जाय की ना आमी आपणो दवरता, जो ना गजाली आमी दवरपाक लागले आनी तुमी बरोबर. जर आमचे प्रश्न पळयत स्पेशली आमचे तुमी अनस्टार्ट क्वेश्चनां काडून पळयशात जाल्यार आमचे अनस्टार्ट क्वेश्चनां सगळी फॉलोअप आसता जे आमी सरकाराक पत्र करतात किंवा हाजेर विजय बाब ठाम आसा की ताजे क्लियर आसा की तो हे अनस्टार्ट क्वेश्चनूच घालता विथ रिगार्ड टू फॉलोअप्स. कारण हे घाल्यारूच सरकार खंय ना खंय तरी काम करपाक लागता आनी ऑफिसर खंय ना खंय तरी तांकां भंय पडटा रे बाबा हो सिरियस आसा, हो एक इश्यू धरला आनी ते तो तडेक लायता. पण दुर्गादास बाब एक म्हणजे सत्ताधारी पक्षाचे मॅनेजमेंट आणि ते खूप स्ट्रॉंग आसा त्यांच्याकडे नंबर्स आसा सगळी गजाल खरी. विरोधी पक्ष जनरली असेंब्लीच्या सुरवातीक म्हणया किंवा अदरवायज एकठांय बसता आणि सगळे विशय घेता आणि कशा तरेन ते मांडपाचे हे करता. पूण केन्ना केन्ना पळयतना अशें दिसता की खंय तरी मातशे लूज हे आसात काय कितें की खंय तरी एका पक्षाचे आमदार विरोधी पक्षाचे आमदार आमकां वेलान वतना दिसता आणि मागीर विजय बाबाक धांवत येवन आपलो प्रश्न मांडचो पडटा. सो हे कोऑर्डिनेशन आनीक स्ट्रॉंग जावपाक जाय काय ना, कितें सत्ताधारी पक्षाक जावपाक जाय कारण प्रश्न तितले ज्वलंत आशिल्ले त्या दिसा जेन्ना बाब विजय ते बरच्याचे 40 मिनटां बर्च प्रश्नाचेर डिस्कशन जालें, बरी भासाभास जाली. आतां त्या नंतर दुसरो प्रश्न आशिल्लो जॉब स्कॅमाचेर. सो 40 मिनटां उलोवन मागीर जेन्ना वेलान गेले आनी त्या वेळार स्पिकरान जेन्ना कॉल आउट केलो दर्या बाब आमचो अध्यक्ष बाब वचून तो क्वेश्चन घेनाशिल्लो जाल्यार लोक कितें म्हणटा आशिल्ले अरे हे कितें ज्वलंत प्रश्न जे पुजा नायक जीका धरल्या जी तिणे सनसणीत आरोप केल्यात की इतले कोटी आनी इतले कोटी फिगर. सो ताजेर जर डिस्कशन जायना आनी प्रश्न येता आनी ताजेर डिस्कशन करना देन पीपल क्वेश्चन अस. सो ही हॅड टू गो अँड ताणें केलो आनी ताणें परतो तो मागीर तांकां जॉईन जालो. सो इट वॉज अ गुड थिंग की प्रश्न घेतलो कारण बॅलेट लागलो. पयलीं म्हणल्यार बॅलेट लागना. म्हाका याद जाता फर्स्ट सेशनाक 2022 जेन्ना बाब तवडकरान स्पीकर आशिल्ले त्या वेळार ताणें एक डिसिजन घेतिल्लें की विरोधकांचें संख्याबळ कमी आशिल्ल्या कारणान एक शारांकीत तांचो एक आमचो एक तांचो आमचो. पूण जेन्ना ती 2022 सेशन बरी नेटान गाजली कारण सगळ्यांक चान्स पडपाक लागलो त्या नंतर थंय डायरेक्शन केलें तशें करप ना. सो आतां प्रोबॅबिलिटी कितें आसा इट इज अ नंबर गेम 33/7. सो प्रोबॅबिलिटी जी आसता बॅलेटाची ही सामकी कमी आसता. सो मागीर ते एकांदर जॉयंट क्वेश्चन घालप हे करप दुसऱ्या आमदारावर टायअप करप कारण ताका लागला आपल्याक विचारपाक मेळटा. तशें करून ते हे कारण सत्ताधारी आमदार जे तूं क्वेश्चन जर पळयत जाल्यार चडशे राज्याचे प्रश्न अशे ना ते कॉन्स्टिट्युएन्सी स्पेसिफीक आसतात. सो अशें केन्ना अशें जाल्यार कितें जाता की विरोधी पक्षाच्या आमदाराक प्रश्न विचारपाक चान्स पडना कारण इट इज रिलेटेड टू स्पेसिफीक कॉन्स्टिट्युएन्सी. सो तेय फ्लोर मॅनेजमेंट करतात ना न्ही ताचे प्रश्न जर पळयत सो दॅट वी डोंट गेट अ चान्स. सो जर तुका बॅलेटूय लागना आनी इफ यू आर नॉट एबल टू इंटरवीन इन दॅट क्वेश्चन्स ऑफ द अदर MLAs देन द हाऊस टाइम इज वेस्टेड. पूण पाणू म्हणजे आमी शाळेन होमवर्क केलो ना जाल्यार आमकां पेनलायझेशन जातालें आमकां व्हरून भायर उबे करताले. असो प्रकार काय असेंब्लीन ना. म्हणजे असेंब्लीन जे उतर दिता ते उतर जर फाटीं घेतले किंवा ते केले ना जाल्यार अजून पर्यंत कोणाक पनिशमेंट पडिल्लो आमी पळोवना. पूण बरेचशे विशय म्हणजे विजय बाबान दाबोळे एअरपोर्टाचो विशय कितलो तेंप जालो हो विशय चलता की तो बंद पडटलो काय कितें हो विशय परत जस्ट एकूच घेता मागीर परत तुजे कडेन येता. सो हे जे पनिशमेंट आसा किंवा हो जी राखण आसा ती कोणे करप म्हणजे लोकांनी आतां खंय तरी प्रश्न विचारपाक सुरवात करपाक जाय काय हाका कितें कित्याक ना जाल्यार फक्त विशय येतले चर्चा जातली आनी मागीर ताजेर काय ना फुडल्या असेंब्लीक परत ताजेर चर्चा जातली. नाही असेंब्लीन असो काय हे ना नियम म्हणजे त्याची हे वाचला हांवें रुल्स सगळे की बाबा एखाद्या हेजेर आश्वासनाचेर हे जावना पूण आश्वासन पुर्ती करप आसता नाजाल्यार ते ब्रीच ऑफ हे जाता म्हणजे तुवें थंय सावधान जर सांगून करिना जाल्यार ते तशें आसता ते पूण शिक्षा किंवा आनी काय पनिशमेंट अशें काय भितर हे नासता. सो अनेक वेळा कितें जाता बजेटान दिल्ली आश्वासनां समज 100 आश्वासनां दिली जाल्यार मागीर तो आपलो रिपोर्ट दवरता 70 कंप्लीट जाली आनी 30 उरल्या म्हणून ती अंडर पायपलायन बी आसा अशा प्रकारची आन्सरां ते दितात. दुसरो क्वेश्चन जो आसा विरोधक जरी 7 असले तरी भायर सुद्दां आतां जनता उबी रावपाक लागल्या म्हणजे जमनीचें रुपांतर म्हण मागीर स्लोप आसलेल्या जाग्याचेर घरां बांदपाक मेगा प्रोजेक्ट हाडपाक दी म्हण मागीर युनिटी मॉल सारको प्रोजेक्ट आसा थंय लोकांनी उठलेले आसा मागीर IIT खंय हाडटा म्हूण लोक उठलेले आसा. 7 जाण विरोधक ना गोंयान विरोधक खूब आसा आनी सरकाराक ते वारंवार सगळ्या प्रोजेक्टाचेर सगळ्या गोष्टींचे विरोध करतात. सो असेंब्लीन तांच्यांनी दाखोवपाक जाय जे लोकांनी निवडून दिला 7 जाण
तेंच्यानी दाखोवपाक जाय. ते साधन उरल्या दिल्ले खूब लोकांनी. बरोबर. ते तेंच्यानी दाखोवपाक जाय आनी भायर जनता दाखयताच न्ही गव्हर्नमेंटाक. तेंकां खंय सारकें. सोडटा जनता. बरोबर. आयज युनिटी मॉलाच्या फाटल्यान एकूय राजकीय लिडर थंयसर ना. म्हणून ते थंयसरले स्थानीक लोक जे आसात तेंच्यांनी दामून धरलो तो विशय. सारकें. सो म्हाका दिसता की सरकाराक इतकें सोंपें नाय. म्हणजे आतां एक वर्सान इलेक्शन जावपाचें आसा. हे सगळें अशेंच जर वातावरण उरलें न्ही जाल्यार बीजेपीक ते बरें म्हारग जावपाचें आसा. दाबोळीचे प्रश्न जर येता दाबोळीचे जे आमच्या अध्यक्षान बाब काढले सडनली उठून दॅट वॉज अ क्लासीक एक्झाम्पल की सरकाराचे कशे डबल इंजिन कशे फेलियर जाता. आमच्या अध्यक्षाक क्लियर कट इन्फॉर्मेशन आशिल्ले फ्रॉम द हायस्ट लेवल की नेव्हीच्या एका एडमिरलान एक नोट मूव केलो, जीएमआरान ताका गट धरलो आनी एक नोट मूव केलो की आफ्टर सिंदूर नेव्ही नेवल बेस म्हणजे स्ट्रॅटेजीक जाला, स्ट्रॅटेजिकल पॉयंट जाला आनी तो नेव्ही खंय दवरचो अशें तरेन एक नोट मूव केलो. ताजेर एन्क्वायरी बिन्क्वायरी कितें तरी चालू आसा म्हणून आमकां आयकूंक येता. सो हे विशय जेन्ना मांडलो हावसाच्या फ्लोराचेर त्या वेळाचेर बाब मोविन उठलो आनी मोविनानूय बाबा एग्री केले. आनी त्या नंतर मुख्यमंत्री उठल्यार पॅनीक जाले. आज त्या इश्यूचेर कितले पॅनीक ते जाल्यात हे काल दिसून आयले. ते दिल्ली गेले तांच्या अध्यक्षाच्या कितें नॉमिनेशना खातीर. बरोबर. पूण थंय गेल्ले आसतना ते राजनाथ सिंगाक मेळ्ळे आनी थंय सांगले की ताणें सांगला म्हणून म्हणजे तुजो स्टेटमेंट सारको एनालायज करत तो स्टेटमेंटान जो दिल्लीच्यान जो आयला तो गॅरंटेड ना. मे काय अशें कितें तरी ताणें केला. सो पूण जे इन्फॉर्मेशन आशिल्ले बरोबर. ते आमचे कॉन्क्रीट आशिल्ले कारण ते हायस्ट लेवलान आमकांय कळिल्ले की अशें जावंक शकता. कारण अशें जर जालें जाल्यार एक प्रायवेट प्लेयर आयला, एक एअरपोर्ट ओपन केला पूण हो जर बंद करीत जाल्यार तूं दक्षिण गोंय फूल ठप उडयतलो, इकॉनॉमिक कोलॅप्स जातली. आनी ते बिकॉज तूं सीएजी रिपोर्ट्स पळयत किंवा रिपोर्ट तांचो पळयत जाल्यार जीएमआर तांचे इतले व्हडले करून ते लॉसान चलता म्हणजे दाखयता. सो ते आतां कितें करूंक लागले ते तांकां खबर आहा पॉलिटिकली ते जावंक शकना तांकां मदत. जाल्यार मागीर अशें ऑफिसरांक धरप किंवा एअरलायनांक धरप. इंडिगो आतां चडशी एअरक्राफ्ट एअरलायन शिफ्ट करपाक लागले. सो अशें तरेचें करप. पूण हे सगळें जाता आसतना ही आमची जबाबदारी विरोधी पक्ष म्हणून किंवा ओपोजिशन एमएलएज म्हणून की हे लोकां खातीर राखून दवरप आनी मुद्दे मांडप आनी सरकाराक धारेर धरप. हे पयर विशय मांडलो ते काडले दाबोळीचे म्हणून ते दिल्ली वचून उलोवपा पावले. ते आतां दाखोवन दिवं ना कारण आमकां क्रेडीट मेळत म्हणून. पूण कितलो गंभीर तो विशय आसा हे मुख्यमंत्र्याकूय कळ्ळा आसा म्हणून तो दिल्ली धांवलो आनी राजनाथ सिंगा मेळ्ळो. नाल्यार ते करचेच नाशिल्ले न्ही. दे वूड हॅव टेकन इट व्हेरी लायटली. सो बेसीक म्हणटा ते ओपोजिशनाचें कर्तव्य म्हणटा ते इन्फॉर्मेशन इज आवर स्ट्रेंथ. इन्फॉर्मेशन काडप लोकांच्या हिता खातीर आनी ते कशे तरेन इश्यूज घेवन तडेक लावप आनी लोकांक कसो मदत जाता. क्लासीक एक्झाम्पल तुका शॉर्ट काबार करता 2 मिनटां. अडवळपालचे जमनीचें प्रकरण जाल्लें लास्ट टायम ते सातत्यान आमी हावसान फॉलोअप केले. फॉलोअप केल्या नंतर रेव्हेन्यू मंत्र्यान आश्वासन दिलें की आपूण एन्क्वायरी करता. एन्क्वायरी जाली, मॅटर कोर्ट पर्यंत पावलो, तांकां न्याय मेळ्ळें, गांवकारांक तांच्यो जमन्यो परते मेळ्ळ्यो. आमकां म्हणजे इतले बरें उमेद दिसता की जातकच ते सगळे गांवकार फाटल्या दिसांनी मेळपाक आयले. सर तुज्या खातीर विजय बाब तुज्या खातीर आमचें जालें हा म्हणून आमकां न्याय मेळ्ळो. अशें तरेन खूब बारीक बारीक जे इश्यूज आसा जे आमी हायलायटूय करनात कारण कशें आसा जे केले ते केले. मिड डे मील सारके बायलांचे पयशे तांकां पयशे येनाशिल्ले टायमली तांचे विशय सातत्यान लावन धरलो. पॅरा टिचर्स सातत्यान लावन धरले. सो हे तरेन केलां. आजुनूय म्हणटात पळय खूब आश्वासनां जी दिल्या तांणी ती करपाची. फॉर एक्झाम्पल कॉन्ट्रॅक्ट मान्य मुख्यमंत्र्यान फाटल्या विधानसभेन मॉन्सून सेशनाक आश्वासन दिल्लें की कॉन्ट्रॅक्टर जे टिचऱ्यो आसात किंवा स्टाफ आसा तांकां आमी सगळ्यांक रेग्युलरायज करता. पूण आज खंय काय ना. सो स्टेटमेंट करप त्या मिनटाक आनी थंयच्यान सुटप अशें तरेन चल्लां. बट एज अ ओपोजिशन इट वील बी आवर ड्युटी आनी आमी करतलेच की लोकांचे दोळे उगडपाक कारण नो वी विल डू इट वी विल फायट. वेंचणूक जावच्या पयलीं घडये 1 किंवा 2 अधिवेशनां आमी पळयतली. कितें स्ट्रॅटेजी आसतली विरोधी ना पक्षाची? फ्रॉम असेंब्ली टू रोड विल बी आवर स्ट्रॅटेजी. असेंब्ली टील रस्त्यार येवप दिस विल बी आवर स्ट्रॅटेजी. कारण जे व्हडले सेशन जातले ते मार्चानूच जातले. त्यानंतर व्हडली सेशनां जावची ना. मागीर टेक्निकली 6 म्हयन्यांनी एक जावंक जाय. ती कदाचित सप्टेंबर किंवा ऑक्टोबरान जातली आनी दॅट विल बी अ फेअरवेल अधिवेशन टू द आउटगोईंग एमएलएज हू विल मे नॉट रिटर्न. कळ्ळें तुका न्ही. सो हाज्या नंतर व्हडले सेशन सोंपल्या नंतर लोकांच्या दारान वचप, लोकांच्या एसेंब्लीन वचप हे आमी करतले आनी निश्चितूच आमी करतले. आय एश्युअर यू ऑन दीस शो दॅट वी विल डू इट. बरोबर. पांडुरंग एक सत्ताधारी आणि विरोधी पक्षाक दोन्ही निपक्षपणान पळोवपी मनीस म्हणून कितें दोगांची स्ट्रॅटेजी कितें आसपाक जाय उरिल्ल्या 1-2 अधिवेशनां? विरोधकांची म्हाका दिसता आसतली आनी सत्ताधारी गटान सुद्दां कांय लोक आसात. म्हणजे पयलीं आमदार मेळ्ळो आमकां चेक गेले तर तो सुद्दां तेंच्या वांगडा आसा. पूण तेणी ठरयलां की आनी 3-4 म्हयन्या उपरांत तो थंयसरल्यान भायर सरतले. कळ्ळें तुका न्ही. सो
म्हणजे इमेजिन कर, त्यांच्याकडे असलेले लोक सुद्धा म्हणतात की यांच्याकडे राहून आता आम्ही आणि हे जावपाचें भायर सरून ते आता आपली भूमिका मांडटले. बरोबर. सो सत्ताधारी कितें कशें आसा, आयजूच हांवें एक बातमी आमच्याच पेपरान येयल्या की 3,300 कोटी रुपया बीजेपी इलेक्शनाचेर खर्च केला ऑल ओव्हर इंडिया. आज पयसो कोणा कडेन, रिचेस्ट पार्टी कोण आसा बरोबर, ते बरोबर. आसा. सो सत्ताधारी आहा पळय ते आपले गट आसाच, बरोबर. पूण विरोधकांनी जनतेचो वापर करून जनतेचो आदार घेवन स्ट्रॉंग जावचे पडटले आणि म्हाका दिसता ते जातले. बरोबर. म्हाका दिसता अधिवेशन लायव्ह जेन्नाच्यान सुरू जालां सगळ्याच चॅनलाचेर तेन्नाच्यान लोक पळयतात, लोक आमदार कितें करतात ते पळयतात, विरोधी पक्ष फुडारी कितें करतात ते पळयतात आनी ह्या वर्सा तर म्हाका दिसता लोकांची नदर आनीक रोखून आसतली, कारण वेंचणुको लागीं पावल्या. ह्या सगळ्या हातून विरोधक आनी सत्ताधारी पक्षान लोकांचे विशय योग्य तरेन घेवचे, ताजे सुटावे करचे आनी ताजी योग्य चर्चा अधिवेशनात जावची अशी अपेक्षा आमी ह्या वेळार बाळगुया. तुमी पळयत रावात द व्हॉयस फॉर गोंय. The Voice for Goy.